अशा ह्याच्यात जेव्हा उच्च न्यायालयाने एकामागून एक जेव्हा निर्णय दिले की हा बंधनकारक नाही आहे, तरी पण हा NOC किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा उद्योग हा निबंधकांच्या ऑफिसतर्फे चालला होता. आणि त्याच्यावरच हा आत्ता जो निर्णय आलेला आहे ऑक्टोबरमध्ये, 17 ऑक्टोबरला 17 ऑक्टोबर 2025ला न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठाने हा निर्णय दिलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशी NOC देण्याचे अधिकार किंवा ते नाकारण्याचे सुद्धा, म्हणजे मुळातच देण्याचाच अधिकार नाही तर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. तर हे अधिकारच मुळात उपनिबंधकांना या 79A गाईडलाईन्सतर्फे दिलेले नाहीत कुठे. त्यांनी ते सबंध 79A गाईडलाईन्स पाहिल्या, त्याचं परीक्षण केलं आणि त्याच्यात कुठे हा अधिकार कुठेच नाही दिलेला नाही. आणि हे त्यांनी जाहीर केलं. आणि त्यामुळे आता झालेलं आहे काय की ही सबंध जी भ्रष्टाचाराचं सबंध जे बुरुज उभा केला होता तो आता ह्या निर्णयामुळे कोसळला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही.